कलम 67 आणि 61 मध्ये फरक समजून घेऊया. कलम 61 नुसार राष्ट्रपतींना त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पदावरून दूर काढता येते आणि कलम 67 नुसार उपराष्ट्रपतींना त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी पदावरून काढता येते. राष्ट्रपतींना संविधानाचे उल्लंघन केल्याच्या आधारावर महाभियोग प्रक्रियेद्वारे त्यांना पदावरून दूर काढता येते. लक्षात ठेवा, भारतीय संविधानात संविधानाचे उल्लंघनासाठी स्पष्ट वाक्य दिलेली नाही. हा अजून एक पॉइंट एक्स्ट्रा ऍड करून घ्या. आणि उपराष्ट्रपतींना काढून टाकण्यासाठी औपचारिक महाभियोगाची आवश्यकता नाही आणि लोकसभा किंवा राज्यसभा ही सभागृह औपचारिक आरोप लावून ही प्रक्रिया सुरू करू शकतो. जर दोन्ही सभागृह सहमत असतील तर राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून दूर काढून टाकले जाऊ शकते. आणि आजपर्यंत भारतातील कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यात आलेला नाही. हा अजून एक एक्स्ट्रा पॉइंट ऍड करून घ्या. आणि उपराष्ट्रपतींना पदावरून हटवण्याचा ठराव फक्त राज्यसभेतच मांडता येतो. पण या दोन्हीमध्ये एक फरक सारखा दिसून येईल तुम्हाला. या ठरावासाठी कार्यवाही सुरू होण्यापूर्वी 14 दिवसांची सूचना राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना दिली जाते. आणि डिटेल एक्सप्लेनेशनसाठी आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व कलम तुम्हाला मिळून जातील.